तालुक्यात वाडकी परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची तक्रार शिरपूर येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे। चोपडा तालुक्यात वाडकी येथील वाळू ठिया शासनाच्या नियमांना बांधील राहून ठेकेदारास देण्यात आला आहे। मात्र ठेकेदाराने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे लाखो ब्रास वाळू उपसा करून मुंबई पुणे सारख्या शहरात वाहतूक करत आहेत। सूर्यास्तानंतर वाळू उपसा करणे बंदी असताना देखील वाळू माफिया बिनधास्तपणे रात्रीच्या सुमारास पोकल्यान जेसीबी सारख्या मशिनरीने लाखो ब्रास वाळू उपसा करून अवजड वाहनातून वाहतूक करत आहेत। हे सर्वश्रुत असताना देखील महसूल विभाग मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे। अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना महसूल विभागाचा तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाचा छुपा पाठिंबा आहे का असा देखील सवाल या निमित्ताने उभा राहत आहे। वाळू तस्करी आणि डंपर चालकांच्या बेदरकार वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासन परिवहन खात्याने कडक पावले उचलण्याची गरज असताना मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र समोर आले आहे। दरम्यान या प्रकरणी शिरपूर येथील काही समाजसेवकांनी चोपडा तहसीलदार यांना तक्रारी अर्ज दिला आहे। दरम्यान 20 दिवस उलटून देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे तक्रारदार यांनी स्मरणपत्र दिले असून 8 दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे।